रात्रीचे 1:30-2 वाजलेले असतात. आजूबाजूला सगळं काही शांत, पण आपल्या मनात मात्र विचारांचं एक वादळ सुरू असतं. असं होतं का कधी? कितीही प्रयत्न केला तरी डोळे मिटत नाहीत आणि मेंदू मात्र जागाच असतो. उद्याच्या प्रेझेंटेशनचा काय होणार? अरे देवा, लाईट बिल भरलं की नाही? 2 दिवसांपूर्वी ती व्यक्ती मला असं का बोलली असेल? हे आणि असे अनेक विचार एकामागोमाग एक येत राहतात आणि आपण मात्र फक्त एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळत राहतो. खरं तर ही परिस्थिती आजकाल खूपच सामान्य झाली आहे. अनेक जणांना वाटतं की हा निद्रानाश आहे. पण थांबा, ही समस्या फक्त झोपेची नाहीये, तर ती आहे मेंदूला न मिळालेल्या क्लोजरची. आता क्लोजर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखादं अर्धवट राहिलेलं काम किंवा प्रश्न पूर्ण झाल्याची भावना. जोपर्यंत मेंदूला हे क्लोजर मिळत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. तर मग या विचारांच्या चक्रामागे नेमकं काय विज्ञान आहे? चला, तेच समजून घेऊया. आपला मेंदू असा का वागतो आणि याला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात ते पाहू. मानसशास्त्रामध्ये या मानसिक अवस्थेला कॉग्निटिव्ह लूपिंग असं म्हणतात. म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या डोक्यात खूप अपूर्ण कामं किंवा चिंता असतात तेव्हा आपला मेंदू एखाद्या टेप रेकॉर्डरसारखा एकाच विचारात अडकून पडतो. त्याला असं वाटायला लागतं की ह्या सगळ्या गोष्टींवर आत्ताच्या आत्ता लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि गंमत म्हणजे आपला मेंदू या सगळ्या विचारांवर अर्जंट म्हणजे तात्काळ असा एक टॅग लावून टाकतो आणि जोपर्यंत आपण त्यावर काहीतरी ॲक्शन घेत नाही तोपर्यंत मेंदू ती फाईल बंदच करत नाही. म्हणूनच तेच विचार पुन्हा पुन्हा डोक्यात येत राहतात. पण मग जर मेंदू अशी अर्जंट फाईल बंदच करायला तयार नसेल तर आपण काय करू शकतो? घाबरण्याचं काही कारण नाही. यावर एक खूप सोपा आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला उपाय आहे आणि तो म्हणजे ब्रेन डंपिंग. ब्रेन डंपिंग हा काय प्रकार आहे? अगदी सोपा आहे. आपल्या मेंदूतला विचारांचा सगळा पसारा, सगळा भार एका कागदावर रिकामा करणं. जसं आपण घरातला कचरा बाहेर टाकतो ना, तसंच डोक्यातल्या विचारांचं ओझं कागदावर उतरवून टाकायचं. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आपला मेंदू म्हणजे माहिती साठवणारी हार्ड डिस्क नाहीये. तो आहे माहितीवर प्रक्रिया करणारा एक प्रोसेसर. आणि जेव्हा आपण सगळे विचार कागदावर लिहितो तेव्हा या प्रोसेसरला एक सिग्नल मिळतो की बरं, ही माहिती आता सुरक्षितपणे सेव्ह झालीये, आता हे सतत लक्ष ठेवायची गरज नाही. आणि मग तो एकदम रिलॅक्स होतो. हे ऐकायला तर खरंच खूप सोपं वाटतंय, पण कागदावर विचार लिहिण्याची ही साधीशी पद्धत खरंच इतकी परिणामकारक आहे का? चला बघूया, याबद्दल विज्ञान आणि संशोधन काय सांगतं. हो, बिलकुल. अमेरिकेतील बेलर युनिव्हर्सिटीमध्ये यावर एक अभ्यास झाला आणि त्याचा निष्कर्ष तर खूपच इंटरेस्टिंग आहे. जे लोक ब्रेन डंपिंग करतात त्यांना इतरांच्या तुलनेत तब्बल 9 मिनिटं लवकर झोप लागते. या अभ्यासात 57 तरुण सहभागी झाले होते आणि त्यात असं स्पष्टपणे दिसून आलं की ज्यांनी झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं उद्या काय करायचं आहे याची यादी बनवली त्यांना लवकर तर झोप लागलीच, पण ती गाढही लागली. याउलट ज्यांनी फक्त जुन्या आठवणी लिहिल्या त्यांना तितकासा फायदा झाला नाही. म्हणजे काय? तर भविष्यातील कामांचं नियोजन लिहून काढल्याने आपला मेंदू जास्त शांत होतो. हे तर झालं अमेरिकेतील संशोधनाचं. पण आपल्या भारतातली परिस्थिती काय आहे? निमहॅन्सच्या एका अहवालानुसार भारतातील शहरी भागांमध्ये तणावामुळे झोप न येण्याचं प्रमाण खूप वेगाने वाढतंय. आपल्याकडे अनेक जण जबाबदाऱ्यांचं ओझं दिवस रात्र डोक्यात घेऊन फिरत असतात. त्यामुळे ही पद्धत आपल्यासाठी तर खूपच उपयुक्त ठरू शकते. तर हे तर आता स्पष्ट झालंय की ही पद्धत प्रभावी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे करायचं कसं. चला, आता आपण तोच 5 मिनिटांचा प्रभावी नियम समजून घेऊया जो आपली झोप खरंच बदलू शकतो. यासाठी फक्त 3 सोपी पावलं आहेत. पहिलं, झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटांसाठी एक डायरी आणि पेन घ्या. मोबाईल अजिबात वापरायचा नाही, कारण त्याचा प्रकाश झोप उडवतो. दुसरं, मनातल्या भावना लिहिण्याऐवजी स्पष्टपणे करायची कामं लिहा. उदाहरणार्थ, उद्या सकाळी 10 वाजता रिपोर्ट मेल करायचा आहे. आणि तिसरं, जर एखादी चिंता खूपच सतावत असेल तर कागदावर लिहा, या विषयावर मी उद्या सकाळी 10 वाजता विचार करेन. असं लिहिल्याने मेंदूला खात्री पटते की याकडे दुर्लक्ष होणार नाही आणि तो शांत होतो. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा विचार कागदावर येतील तेव्हाच तुमच्या डोळ्यांवर शांत झोप येईल. तर हे आहेत आपल्या मनाचे खेळ. पण आता आपल्या हातात एक असं सोपं तंत्र आहे ज्याने आपण या खेळावर नियंत्रण मिळवू शकतो आणि शांत झोपेचा आनंद घेऊ शकतो. आजच्या या माहितीसाठी आम्ही परीस फाउंडेशन आणि मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांचे विशेष आभार मानतो. आपल्याला या विषयावर अधिक माहिती किंवा मदत हवी असेल तर आपण त्यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधू शकता. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.